काही दिवसांपासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळींची तिकीट कापणार असल्याची चर्चा सुरू होती। मात्र यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामधून मीच निवडणूक लढवणार असल्याची भूमिका भावना गवळी यांनी स्पष्ट केली आहे। याच संदर्भात खासदार गवळी यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूयात। ताई, एकीकडे जर पाहिलं तर असं सूत्राकडून माहिती मिळत आहे की सीट तुमची कापली जाणार आहे, तुमच्याच पक्षातल्या नेत्यांना ती सीट देण्यात येणार आहे। मात्र तुम्ही मागील 6 टर्म या ठिकाणी निवडून आलेले आहात, काय सांगणार ताई? अशी तर काही कुठली चर्चा माझ्या कानावर आलेली नाही, कदाचित ही तुमच्या कानावर आली असेल। आणि माझी सीट कापण्याचा किंवा माझ्याच पक्षातल्या कुणाला देण्याचा काही विषय कुठेच झालेला नाही। हे फक्त इकडे चर्चा आहेत गाव लेवलला आपल्या, त्याच्यामुळे अशा गोष्टीवर ते माझा कुठलाही विश्वास नाही आणि या गोष्टीला मी महत्त्व पण देत नाही। नक्की एकीकडे ताई पाहिलं तर ईडीची चौकशी आता परत तुमच्या मागे लावण्यात आलेली आहे आणि अशातच आता कुठेतरी तुम्हाला म्हणजे महाविकास आघाडीकडनं कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न ह्या ईडीच्या माध्यमातून होते का, काय सांगणार ताई? कुठली चौकशी आहे ईडीची चौकशी होऊन गेलेली आहे, आता कुठली चौकशी नाही आहे। आणि ज्या याच्यामध्ये मी FIR स्वतः केला होता त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी बाकीची चौकशी त्या आरोपींची सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे माझ्या नावाचा उल्लेख हा प्रत्येक वेळेला घेतल्याशिवाय बाकीच्या लोकांचा काही कळत नाही, म्हणून विनाकारण त्याच्यामध्ये माझं नाव येत आहे। आणि हा निर्णय जो घ्यायचा आहे, माझा विश्वास आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांवर, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर, त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करणार आहोत आणि त्याच्यामुळे माझा विश्वास त्यांच्यावर, जो आदेश देतील त्या आदेशाने मी काम करेल। नक्कीच ताई, एकीकडे जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीसुद्धा इच्छुक असल्याचं समोर दिसत आहे, काय सांगणार ते? असा पण विषय माझ्यासमोर काही आलेला नाही की कोणी उत्सुक आहे म्हणून। आणि जर कोणी असं बोलत असेल तर ती मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ती फक्त जिल्ह्यामधली चर्चा आहे, वरिष्ठ लेवलला तशा पद्धतीची कुठलीही चर्चा नाही। नक्की ताई, आपल्याच पक्षातले मंत्री महोदय संजय राठोड यांचं नावसुद्धा आता समोर यांना सुरू झालेलं आहे, काय कसं वाटते तुम्हाला? आपल्याच पक्षातल्या मंत्री महोदयाचं लोकसभेसाठी नाव येत आहे? नाही, संजय भाऊ राठोड हे विधानसभेमध्ये आहेत, ते आमचे पालकमंत्री आहेत आणि मी लोकसभेमध्ये आहे। त्यांनी त्यांचा मतदारसंघ आणि माझा मी मतदारसंघ, त्यांच्या मतदारसंघावर थोडा मी कधी दावा केलेला आहे, त्याच्यामुळे माझा मतदारसंघावर ते काही दावा करतील अशातला भाग नाही आहे। माझा मतदारसंघ माझ्याकडे आहे। संजय राठोड, लोकशाही न्यूज, यवतमाळ।